चला तर आज मी तुम्हाला साबुदाणा वडा तयार करून दाखवणार आहे. सर्वात आधी मी 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता आणि तो छान असा भिजून झालेला आहे. त्याचबरोबर मी छोट्या आकाराचे 2 बटाटे घेतले आणि त्यांची साल काढून घेतली आणि त्यांना छोट्या खिसणीने खिसून घेतले. छोट्या खिसणीवर मी खिसून घेतले आणि बटाटा हा पाण्यातच खिसायचा, कारण की तो काळा पडणार नाही. त्याचबरोबर बटाटा खिसणी हा साबुदाणा मिसळ करून घेतला आणि अर्धी वाटी शेंगदाणा कूट, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकल्यानंतर हातानेच छान असं एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून साबुदाणा वडा छान येईल त्यासाठी. तर मी सहजच उपवासासाठी साबुदाणा हा भिजत घातलेला होता आणि माझा मुलगा म्हणत होता मला साबुदाणा वडा खायचा आहे. तर झटपट असा हा साबुदाणा वडा तयार होत आहे. तर मी थोडं वाटीत पाणी घेतलेलं आहे. पाणी हे कपड्याला लावून घ्यायचं, जेणेकरून चिकटणार नाही त्यासाठी. आणि कपड्यावरती छान असा हा वडा थापला जातो, जसे आपण उडदाचे वडे थापतो कपड्यावर, त्याच पद्धतीने हे साबुदाणा वडा देखील छान असा गोलाकारात थापून घ्यायचा. आणि तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कापडावरचे वडा काढून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा. तर वडा मी तेलात सोडलेला आहे. तर त्याला अधूनमधून असा झाऱ्याच्या साहाय्याने उलटून घ्यायचा आणि दोघी साईडने छान असा खरपूस त्याला तळून घ्यायचा. जेवढा आपण छान असा खरपूस तळू तेवढा आपला साबुदाणा वडा छान असा टेस्टी लागेल. तर तुम्ही असेही हा वडा खाऊ शकता किंवा उपासाला देखील हा साबुदाणा वडा तुम्ही करून खाऊ शकता. अशाच पद्धतीने मी पूर्ण साबुदाणा वडा तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल असा हा साबुदाणा वडा तयार झालेला आहे. बघा किती मस्त आणि छान दिसतसुद्धा आहे. तर अशा पद्धतीने माझे पूर्ण वडे तळून झालेले आहे. बघा मी त्याचबरोबर